इकडे मुंबईमध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। कांदिवलीमधल्या इच्छापूर्ती चॅरिटेबल ट्रस्टनं आपल्या देखाव्यात अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी हा देखावा साकारलेला आहे। या राम मंदिर देखाव्याचा आढावा घेत मंडळाचे अध्यक्ष शेखर शेरे यांच्याशी संवाद साधला प्रशांत बढे यांनी। अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं, श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि एकच जल्लोष राम भक्तांनी केला। हा आनंद अजूनही महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय। माघी गणेशोत्सवाच्या निमित्त मुंबईमध्ये भव्य दिव्य राम मंदिर उभारले गेले। मी सध्या आहे कांदिवलीमध्ये। कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं हे 13 वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी आपण पाहतोय अगदी हुबेहूब राम मंदिर जे आहे, अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने राम मंदिर उभारले गेले त्या पद्धतीने राम मंदिर जे आहे ते उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो मंडळाने केलेला आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या कलेतून हे संपूर्ण राम मंदिर जे आहे ते साकारले गेलेले आपण पाहतो। अगदी कोरीव काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तितकीच रेखीव अशी गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। मूर्तिकार रतन आंबेडकर यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। अतिशय सुंदर देखणी अशी ही मूर्ती आहे आणि हिचा सभामंडप बघितला तर हुबेहूब ज्या पद्धतीने राम मंदिरामधला सभामंडप आहे त्या पद्धतीने देवारा, गाभारा आणि सभामंडप देखील उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्याबरोबर बोलण्यासाठी अध्यक्ष शेखर शेरे आहेत। 13वं वर्ष, गेल्या वर्षीचा संकल्प पूर्ती झालेला आहे। रामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं आणि तुम्ही इथे राम मंदिर उभं केले, कसं पाहताय? सर्वप्रथम मी तुमच्या एबीपी माझाचे आभार मानतो। तुम्ही आमच्या या राम मंदिराची नोंद घेतली। गेल्यावेळी पण आपण सांगितलं होतं की राम मंदिर 2024ला त्याचं लोकार्पण आहे, पण तेच आपल्याला दाखवायचं आहे। तर आम्ही एक जे आपले कला दिग्दर्शक अमनदादा विधाते आहेत त्यांच्या संकल्पनेतून एक छोटीशी आपण एक प्रयत्न केला आहे की लोकांना अयोध्येमध्ये लोक लवकर पोहोचू शकत नाहीत, तर ते लोकांना इथे थोडंसं आल्यासारखं असं वाटेल म्हणून आम्ही एक छोटा एक प्रयत्न केला आहे। किती लोक या यंदाच्या वर्षी आतापर्यंत येऊन गेलेले आहेत? किती मान्यवर? जवळजवळ आतापर्यंत आज आपला एक 7-8वा काहीतरी दिवस आहे। या 8 दिवसामध्ये जवळजवळ आतापर्यंत 35 ते 40 हजार लोकांनी येऊन दर्शन घेतलं। खरं सांगायला गेलं तर म्हणजे आम्हाला पण देखील नव्हतं वाटलं की एवढी लोक येतील, पण आम्हाला खूप बरं वाटतंय की बाबा आपण जी गोष्ट केली आहे, जे दाखवण्याचा आपण प्रयत्न छोटासा केला आहे, त्याच्यामध्ये विभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। एक संकल्प जो आहे तो देखील पूर्ण झाला आहे आणि तो संकल्प पूर्तीचा या ठिकाणी हे राम मंदिर उभारले गेलेलं आहे। कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।